नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वतंत्र प्रतिनिधी बुलंद आवाज, सरकार लाईव्ह न्यूज। राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या उमरखेड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उमरखेड शहरात रोड शो, शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता प्रचार रॅलीत सामील। सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने उमरखेड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ उमरखेड शहरात राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या उमरखेड नगर परिषद निवडणुकीत उभे असलेल्या सर्व प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार केला। नागचौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महायुतीतील मित्र पक्षाचे भाजपा नेते नितीन भाऊ बुत्रा यांनी राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड विधानसभा अध्यक्ष अविनाश पाटील यादवकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड शहराध्यक्ष जाकीरभाई राज, शाहरुख पठाण, बबलूभाई शेख व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थी इथं आलेले आहात, आपण काय सांगाल मतदारांना? नाही, कसं आहे, एक प्रक्रिया ही मतदानाची आणि नगरपालिका हा थेट कार्यकर्त्यांना आणि जनतेला जोडणारी निवडणूक आहे। आणि नगरपालिकेची निवडणूक ही महत्वाची याच्यासाठी असते की नगरपालिकेचा पूर्ण कारभार, या शहराचा कारभार तिथून चालतो आणि या महत्वाच्या निवडणुकीत आमचं पण सहभागी असावं। आणि आज तिथे महाराष्ट्रात राज्यमंत्री म्हणून काम करतो, तर माझं मत असं आहे की इथून जर आपल्या 8 उमेदवार आपण दिलेले आहे, एकूण त्या 8ही उमेदवार जर निवडून आलेत तर त्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे इथं उभं राहू शकतो, मंत्री म्हणून त्यांना तिथून सहकार्य करू शकतो। आठही उमेदवारांना आपण घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी निवडून द्यावं, मी अशी सर्वांना विनंती करतो। आणि उमरखेडच्या विकासात राष्ट्रवादीचा पण हा मोठा वाटा राहील असं मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि सत्यशोधक शेतकरी संघ अशा पद्धतीची महायुती करून आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत। निश्चितपणाने लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। या निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की जात पात धर्मपंथ न पाहता या ठिकाणी मतदान हे विकासावर करायचं आहे। मागच्या 8 वर्षामध्ये या शहराचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास झाला आहे, सर्व धर्म समभाव या पद्धतीने सबका साथ सबका विकास हे प्रत्यक्षामध्ये या शहरामध्ये अंमलबजावणी झालेली आहे। आणि त्यामुळे हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी एक मताने ठरवलेलं आहे की यावेळी मतदान हे विकासाला करायचं। मी विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अविनाश पाटील यादवकुळे। आज जे मीटिंग चालू आहे, आज जे आमचे सन्माननीय इंद्रनील भाऊ राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री हे आलेले आहेत, प्रचारासंदर्भात स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे। त्या संदर्भात त्यांनी आज उमरखेड नगर परिषदेच्या प्रचारासाठी टाइम दिलेला होता। आमची रॅली निघालेली आहे, 3 नंबर आणि 2 नंबर मधली रॅली पूर्ण झाली। आता 13 नंबर मध्ये कार्यालयाच्या ऑफिसवर थोडे चर्चा आहे उमेदवारासोबत आणि कार्यकर्त्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर इथं कार्यक्रम पूर्ण समाप्त होणार आहे। पक्षाची आहे आणि आमच्या महायुतीची ताकद चांगल्या प्रकारे आहे आणि सर्वच्या सर्व उमेदवार या चालू नगर परिषदेच्या याच्यामध्ये पूर्ण निवडून येतील, ताकदीनिशी निवडून येतील अशी ग्वाही आमच्याकडून देण्यात येत आहे। आमचे पूर्ण कार्यकर्ते सर्व मेहनत घेत आहे, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्याचा आणि माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्याचा, महायुतीच्या कार्यकर्त्याचे खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण रात्रंदिवस सर्व कार्यकर्ते झटत आहेत, मेहनत घेत आहेत। या भरोशावर 2025 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष व सर्व उमेदवार महायुतीचे भरघोस मताने निवडून येतात, त्यामध्ये कुठलीही शंका नाही। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।